हॅलो फ्रेंड्स, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि ज्या वेळेस आपण स्वामी मार्गात येतो, अध्यात्मात येतो, जपनाम करायला लागतो, स्वामींची सेवा करायला लागतो, त्यावेळेस आपल्या सर्वांच्या डोक्यात एक प्रश्न हमखास येत असतो. आणि तो प्रश्न म्हणजे हा की मी स्वामी सेवा करायला लागली, मी भक्ती मार्गात आले, मी अध्यात्मात आले, मी जपनाम करते, तरीही माझ्या आयुष्यात एकामागून एक संकट का येत आहेत? हेल्थमध्ये, वेल्थमध्ये, रिलेशनमध्ये, करिअरमध्ये, सगळ्याच एरियामध्ये आपल्याला छोटे मोठे प्रॉब्लेम दिसायला सुरुवात झालेली असते. आणि त्यावेळेस मग जाणतेपणी किंवा अजाणतेपणी आपल्या डोक्यात हा पण प्रश्न पडतो की हे असं का होतंय, मग मी स्वामी सेवा करू की नको करू, म्हणजे असं आपण कन्फ्युजन मध्ये असतो. परंतु माझी सर्वांना फार कळकळीची आणि नम्र विनंती आहे की ज्या वेळेस असे एकामागून एक प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात यायला लागलेले असतात, ते तुम्हाला दिसायला लागलेले असतात, त्यावेळेस हे स्वामींनी काहीही आपल्यासाठी केलेलं नसतं. हे आपल्याच चुकीच्या कर्मांचं फळ असतं, या जन्मातलं किंवा मागच्या जन्मातलं. परंतु आपण अध्यात्मात आल्यामुळं, जपनाम करायला लागल्यामुळं जे काही आपल्याला वाईट खूप मोठं भोगायचंय, त्याची पावर स्वामींच्या सेवेमुळं, अध्यात्मामुळं छोटीशी झालेली असती. जे मोठं आपल्याला काहीतरी संकट पुढे जाऊन येणार होतं, जे मोठं काहीतरी आपल्याला भोगायला लागणार होतं, ते फार छोट्यावर स्वामी निभावून नेतात त्यात. आणि त्यातनं आपल्याला बाहेरही तेच काढत असतात. जसं लोण्यातून केस निघावणार, त्याप्रमाणे या संकटातून स्वामीही आपल्याला बाहेर काढत असतात. तर अजिबात या गोष्टींसाठी स्वामींना किंवा अध्यात्माला ब्लेम करू नका, हे फार चुकीचं होईल. तर माझी तुम्हाला सर्वांना हीच विनंती आहे की या काळात तुमचा दृढ निश्चय, तुमची स्वामी सेवा कन्सिस्टन्सीनी चालू ठेवा स्वामींवर, आणि स्वतःवर दृढ विश्वास ठेवा की जे पुढे जाऊन खूप मोठं भोगायचे ते छोट्यावर स्वामी निभावून नेत आहेत. त्यामुळं कृपा करून अध्यात्मात आल्यावर, जपनाम करायला लागल्यावर किंवा स्वामी सेवा करायला लागल्यावर जर असे अनुभव तुम्हाला येत असतील, तर न डगमगता, न घाबरता तुम्ही तुमची सेवा आणि तुमचं जपनाम हे कन्सिस्टन्सीनी चालू ठेवा. ठीक आहे फ्रेंड्स, बाय बाय. श्री स्वामी समर्थ.